हा बल्ब आपल्याला दिसतोय, हा स्विच इथं आपल्याला दिसतोय आणि ही बॅटरी या ठिकाणी आपण जोडलेली आपल्याला दिसते. आता याचाच उपयोग करून आपल्याला सर्किट तयार करायचं आहे किंवा त्याचा उपयोग करून आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची शैक्षणिक साधनं जी आहेत ती शैक्षणिक साधनं आपण तयार करू शकतो किंवा काही आपल्याला मजेशीर अशा बाहुल्या सुद्धा त्याच्यामध्ये तयार करतात. त्या कशा तयार करायच्या ते थोडंसं या ठिकाणी आपल्याला बघायचं. बघू शकता तुम्ही त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते काय काय लागतं, तर बटन सेल लागतात, LED बल्ब लागतात, पेपर, सेलोटेप, स्केच पेन आणि कॉपर जेल एवढं मटेरियल या ठिकाणी आपल्याला लागतं. बघा काय काय त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय काय आहे बघा. हे सगळं मटेरियल त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि मग त्याचा उपयोग आपण करणार आहोत. बघा हे जे आहे ते बटन सेल आहे. हा जो आहे तो टेप म्हणजे आपल्याला जोडण्यासाठी लागणारा टेप आहे. हा LED आणि त्याचाच उपयोग या ठिकाणी आपण केला आहे. हे शैक्षणिक साधन तयार करण्यासाठी किंवा अशा प्रकारची बाहुली तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर आपण करू शकतो. ठीक आहे. आता इथं काही इलेक्ट्रिक इक्विपमेंट जे आहेत त्याची नावं आहेत, त्याची सिम्बॉल आहे. हे सर्वण पाईपमध्ये पाडण्यासाठी उपयोगी आहे. हे शिलाई मशीन आणि छोटे मोठे काम शिवण्यासाठी उपयोगी असते. ड्रिल मशीनचा वापर लाकूड व भिंतीला होल पाडण्यासाठी होतो. आम्ही आज रोबोट तयार करतो आहोत. रोबोट आम्ही एक घरगुती गेम तयार केलेला आहे. त्यामध्ये बिना नेटपासून आपण एक गेम खेळू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या बोटांचा व्यायाम होऊ शकतो आणि या गेमपासून आपले डोळे दुखू शकत नाहीत. भाग्यराज, हे तुला जाहिरात करण्यासाठी उपयोग आहे. हे डिजिटल बोर्ड आहे. तू कुठलीही वस्तू केल्यास त्याला तीही जाहिरात करू शकते.